नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी जी की बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी परीक्षा असणार आहे 21 जून 2026 रोजी। तर या टीईटी परीक्षेकरता सामाजिक शास्त्रे हा महत्त्वपूर्ण असणार जो विषय आहे, ज्यामध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 करता अत्यंत उपयुक्त ठरणार आजचं हे सेशन असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, तर टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे बघा, मुघलकालीन चित्रकलेचा उगम कोणत्या चित्रकलेतून झाला? बघा, मुघलकालीन जी चित्रकला आहे या चित्रकलेचा उगम कोणत्या चित्रकलेतून झाला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा टीईटी 2024 हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। पहा, ऑप्शन बघा, ए आहे इराणी, बी ग्रीक, सी रोमन आणि डी आहे युरोपियन। तर मुघलकालीन चित्रकलेचा जो उगम आहे हा विद्यार्थी मित्रो इराणी चित्रकलेतून झाला, त्यामुळे ऑप्शन नंबर ए इराणी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, या संदर्भात आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रो, मुघलकालीन चित्रकलेचा उगम हा 16व्या शतकात हुमायूनच्या काळामध्ये झाला। ओके, हुमायूनच्या काळामध्ये झाला आणि ज्याचा विकास जो पुढे अकबर, जहांगीर आणि शहाजहानच्या संरक्षणाखाली झाला। विकास जो आहे कोणाकोणाच्या, अकबर, जहांगीर आणि शहाजहानच्या संरक्षणाखाली त्या ठिकाणी झाला। ही कला पारसी म्हणजेच काय इराणी या सूक्ष्म चित्रकलेपासून आणि भारतातील शैलीचे एक अनोखे मिश्रण आहे। ओके, हे काय दोन, एक म्हणजे इराणी म्हणजे पारसीची सूक्ष्म चित्रकला आणि भारतीय शैलीची चित्रकला याचे काय मिश्रण म्हणजे काय तर मुघलकालीन चित्रकला हे याचं मिश्रण आहे, ज्यामध्ये निसर्ग, दरबारी जीवन आणि व्यक्तिगतच्या चित्रावरती आहे भर हा दिलेला आहे। ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? हा होप सर्वांना जर आता या टाईपचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर त्या ठिकाणी तो तुमचा चुकणार नाही विद्यार्थी मित्रो। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। टीईटी 2024 मधीलच हा प्रश्न आहे। बघा, आपल्याला या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत, शास्त्रज्ञांनी त्यांनी लावले शोध, याच्या जोड्या आहेत। तर यापैकी चुकीची जोडी कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, बघा, जेम्स वॅट यांचा आहे स्टीम इंजन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल, जॉन के स्पिनिंग जेनी। ओके, तर विद्यार्थी मित्रो यापैकी चुकीची असणारी जोडी कोणती आहे असा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रो बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती आहे बरं? त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ही जी आहे ही चुकीची जोडी आहे। ओके, ही काय ही चुकीची आहे। जेम्स वॅट स्टीम इंजिन अगदी बरोबर आहे, एडमंड कार्टराइट यंत्रमाग हे देखील बरोबर आहे, सॅम्युएल क्रॉम्प्टन जे आहे म्यूल आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रो बघा जॉन के यांचं काय असणार आहे? तर यांचं आहे जॉन के यांनी फ्लोटिंग। ओके, बघा, तर जॉन के यांनी विद्यार्थी मित्रो जो फ्लोटिंग शटल होतं, फ्लोटिंग शटलचा शोध जो आहे जॉन के यांनी लावला। ओके, फ्लोटिंग शटल जॉन के। ओके, स्पिनिंग जेनी आहे का? नाही, जॉन केचं काय फ्लोटिंग शटल आहे। ओके, त्यामुळे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, तर चुकीची जोडी काय या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय या ठिकाणी, जसं पहा बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते। ओके, शिवकालीन काय तर बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख, त्याचप्रमाणे प्रतापराव गुजर हे काय असणार आहे? तर टीईटी 2024 मधीलच हा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी आरमाराचे प्रमुख अधिकारी, घोडदळाचे सरनौबत, स्वराज्याचे अमात्य आणि स्वराज्याचे न्यायाधीश। तर विद्यार्थी मित्रो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? विद्यार्थी मित्रो योग्य असं उत्तर, तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? काय घोडदळाचे सरनौबत। ओके, प्रतापराव गुजर हे काय होते? घोडदळाचे सरनौबत होते। त्यांच्यानंतर कोण बनले होते? तर ते हंबीरराव मोहिते। ओके, प्रतापराव गुजर। ओके, आणि बघा घोडदळाचे सरनौबत यांनाच काय म्हणायचे? यांनाच सरसेनापती काय म्हणायचे? यांनाच सरसेनापती म्हणून देखील ओळखल्या जायचं। ओके, बघा आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? कान्होजी आंग्रे। आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते विद्यार्थी मित्रो? तर कान्होजी आंग्रे हे आरमार प्रमुख होते। ओके, स्वराज्याचे अमात्य म्हणलं तर या ठिकाणी बघा आणि स्वराज्याचे न्यायाधीश, तर स्वराज्याचे न्यायाधीश होते निराजी रावजी। ओके, स्वराज्याचे न्यायाधीश कोण होते? निराजी रावजी हे होते स्वराज्याचे न्यायाधीश। या पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जात असतो, त्यामुळे हा पॉइंट सर्वांनी
व्यवस्थित करायचा आहे. ओके, पहा या ठिकाणी आरमार प्रमुख अधिकारी कान्होजी आंग्रे, घोडदळाचे सरनोबत हंबीरराव मोहिते. ओके, बघा हंबीरराव मोहिते देखील प्रतापराव गुजर यांच्यानंतर कोण बनले होते? हंबीरराव मोहिते हे बनले होते. आणि स्वराज्याचे अमात्य रामचंद्र निळकंठ मजुमदार हे होते स्वराज्याचे अमात्य. आणि स्वराज्याचे न्यायाधीश होते निराजी रावजी होते स्वराज्याचे न्यायाधीश. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या टीईटी संदर्भात प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही त्या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. दर्शवलेली बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेची आहे? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला या टाईपचा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपल्याला 100% तुम्हाला टीईटी पेपर 2 मध्ये या टाईपचा प्रश्न 100% बघायला मिळेल. ओके, दर्शवलेले बोधचिन्ह हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? बघा या ठिकाणी या टाईपचे बोधचिन्ह आहे. ऑप्शन बघा, सार्क, संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स आणि राष्ट्रकुल. तर हे जे बोधचिन्ह आहे हे कोणत्या संघटनेचं आहे, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे? तर हे विद्यार्थी मित्र हे राष्ट्रकुल या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रकुल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? हडप्पा जी संस्कृती आहे ती कोणत्या नदीकाठी सापडली? रावी नदीकाठी. मग त्याचप्रमाणे हुलास जी आहे ती कोणत्या नदीकाठी असणार आहे? ओके, बघा हडप्पा, रावी, हुलास कोणत्या नदीकाठी? प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र पहा. ऑप्शन बघा, ए गंगा, बी यमुना, सी सतलज आणि डी आहे चिनाब. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे यमुना. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा हुलास जो आहे यमुना नदीकाठी काय तर हुलास. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. हा टीईटी 2024 मधलाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा टीईटी 2024 मधला हा पेपर 2 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा योग्य जोड्या जुळवा. ओके, योग्य अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. ऑप्शन पाय एक काय? अ कोसल, बी वत्स, अवंती, मगध. आणि या ठिकाणी आपल्याला दिले आहेत अ गट आणि ब गट. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र कोसल. ओके, पहा मग कोसल काय आहे? कोसल काय होतं? या ठिकाणी आपल्याला काय दिलं? राज्य आणि त्याच्या राजधानी आहेत. या काय आहेत? राज्य आणि राजधानी आहेत विद्यार्थी मित्र. राज्य आणि राजधानी आपल्याला दिलेल्या आहेत. कोसल, कोसलची राजधानी काय होती विद्यार्थी मित्र? तर श्रावस्ती. कोसलची राजधानी काय होती? श्रावस्ती. वत्स, वत्सची राजधानी काय होती? कौशंबी. वत्सची राजधानी काय होती विद्यार्थी मित्र? कौशंबी. अवंती, अवंती हे जे शहर आहे अवंतीची राजधानी उज्जैनी. ओके, अवंतीची राजधानी उज्जैनी. यालाच आपण उज्जैन म्हणून ओळखतो. ओके, उज्जैन जे आहे सध्याचं मध्य प्रदेश मधील उज्जैनी. त्यानंतर मगध, मगध साम्राज्य जे होतं या ठिकाणी मगधची राजधानी विद्यार्थी मित्र काय होती? तर आपल्याला बघायचं आहे. पहा या ठिकाणी मगधची राजधानी राजगृह होती. काय होती? राजगृह. मगधची राजगृह. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, मगधची काय ठिकाणी? राजगृह. राजगृह. मगध साम्राज्याची राजधानी काय होती? राजगृह हे त्या ठिकाणी होती. त्यामुळे बघा या ठिकाणी अच 3 बच 1, अच 3 बच 1 एका ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्यामुळे सर्वांनी काय करायचं? या टाईपच्या प्रश्नाचा प्रदीर्घ सराव करायचा आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश हे मिळेल. ओके, पहा आता याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. म्हणजे या टाईपचे प्रश्न जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारलं त्या देखील आपल्याला तो सोडवा जमला पाहिजे. ओके, चला पहा. कोसल राज्याची राजधानी ही श्रावस्ती होती. कोसल राज्याची राजधानी काय होती? श्रावस्ती होती, जे की भगवान बुद्धांच्या काळात एक प्रमुख केंद्र होते. श्रावस्ती हे सध्याचे उत्तर प्रदेश भारतामध्ये स्थित आहे. त्यानंतर वत्स राज्याची राजधानी कौशंबी होती, जे महत्वाचे राजकीय आणि आर्थिक केंद्र होते. कौशंबी हे आधुनिक प्रयागराज जवळ उत्तर प्रदेशमध्ये आहे. अवंती साम्राज्य जे आहे तर अवंतीचे काय याचे केंद्र काय होते? उज्जैनी. ओके, अवंतीचे काय? उज्जैनी हे केंद्र होते. आणि या भोवती ज्याला उज्जैन म्हणून ओळखले जाते. आता काय आपण याला उज्जैन म्हणून ओळखतो. आणि हे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, बघा. आणि मगध राज्याची जी आहे ती राजगृह होती. मगध राज्याची राजगृह होती जी आधुनिक बिहारमध्ये स्थित आहे. राजगृह हे भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या काळात एक महत्वाचे राजकीय आणि धार्मिक त्या ठिकाणी स्थळ होते. ओके,
चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायची आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा हा झाला पाहिजे विद्यार्थी मित्र। ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इसवी सनाच्या पहिल्या शतकात, ओके पहा, इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना रिकामी जागा या देशात करण्यात आली। ओके, राज्य कोणतं आहे? फुनान हे जे प्राचीन राज्य आहे, या राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली? चीन, थायलंड, म्यानमार की कंबोडिया? तर विद्यार्थी मित्र, फुनान हे जे प्राचीन राज्य आहे, ओके, याची काय स्थापना ही कंबोडिया या राज्यामध्ये करण्यात आली होती, या देशात करण्यात आली होती। त्यामुळे ऑप्शन नंबर डी कंबोडिया हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, चला याबाबत सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, फुनान हे आग्नेय आशियातील सर्वात प्राचीन राज्यापैकी एक राज्य होते, जे पहिल्या शतकात विकसित झालं। बघा, पहिल्या शतकात विकसित झालेलं राज्य कोणतं, असा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर फुनान या ठिकाणी लक्षात असू द्या। ओके, पहा, हे राज्य सध्याचे कंबोडिया आणि दक्षिण व्हिएतनामच्या काही भागामध्ये वसलेले होते। फुनान हे प्रगत व्यापार नेटवर्क आणि सागरी उपक्रमांसाठी ओळखले जात होते, जे की भारत, चीन आणि इतर प्रदेशांना जोडत होते। ओके, भारत, चीन या इतर प्रदेशांना हे जोडणारे होते। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, लीळा चरित्र हा ग्रंथ रिकामी जागा यांनी संपादित केला। ओके, पहा, लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे हा रिकामी जागा यांनी संपादित केला। ऑप्शन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, चक्रधर स्वामी, बी माहीभट, सी महादंबा आणि डी आहे केशवदास। तर कोणी हा संपादित केला विद्यार्थी मित्रो? लीळा चरित्र हा ग्रंथ जो आहे हा माहीभट यांनी संपादित केला। ऑप्शन नंबर बी माहीभट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, श्री चक्रधर स्वामी हे देखील ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे। तर श्री चक्रधर स्वामींनी जो आहे महानुभव पंथ, ओके, महानुभव पंथ या पंथाची स्थापना जी आहे श्री चक्रधर स्वामींनी केली आणि माहीभट यांनी जो आहे हा लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला। ओके, क्लिअर आहे सर्वांना? ओके, पहा, या दोन ऑप्शन मध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, त्यामुळे या ठिकाणी हा पॉईंट व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, या घेण्यापूर्वी आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊ। पहा, लीळा चरित्र हा मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ आहे। ओके, आद्य ग्रंथ मानला जातो। ओके, आद्य गद्य ग्रंथ आणि हा माहीभट यांनी संपादित केला आहे। हे महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित चरित्र आहे। ओके, बघा, लीळा चरित्र जो ग्रंथ आहे हा श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित असणारा ग्रंथ आहे, जे की इसवी सन 1278च्या सुमारास रचले गेले होते। ओके, 1278च्या सुमारामध्ये हे रचले गेले होते। क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला टीईटी संदर्भात नोट्स हव्या असतील, नोट्स मिळवण्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत। ओके, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ओके, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा, ए रासबिहारी बोस, बी सुभाषचंद्र बोस, सी डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, डी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। विद्यार्थी मित्रो, आझाद हिंद सेनेची स्थापना ही सुभाषचंद्र बोस, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा, मात्र याची मूळ कल्पना ही रासबिहारी बोस यांची होती। बघा, याचं स्पष्टीकरण देखील आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो। पहा, आझाद हिंद सेनेची, ओके, आझाद हिंद फौज ज्याला म्हणतात, याची पुनर्स्थापना आणि नेतृत्व हे प्रामुख्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली। स्थापना कधी आहे तर बघा 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूरमध्ये, आणि मूळ कल्पना जी होती ती मूळ कल्पना रासबिहारी बोस यांची होती आणि कॅप्टन मोहनलाल सिंग यांची होती, परंतु ती यशस्वी झाली नाही आणि त्यानंतर त्या कल्पनेचं पुनर्गठन करून सुभाषचंद्रजी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे केली। त्यामुळे ऑप्शन नंबर बी सुभाषचंद्र बोस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, चला यानंतर बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक संस्था स्थापन केली, त्याचं नाव काय होतं तर त्या संस्थेचं नाव होतं
अभिनव भारत. ओके, अभिनव भारत ही संस्था होती. याची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्र, अभिनव भारतची स्थापना ही नाशिक या ठिकाणी करण्यात आली होती. कोणत्या ठिकाणी? नाशिकमध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबत कोण होते? तर यांच्यासोबत होते त्यांचेच बंधू बाबाराव सावरकर. ओके, बाबाराव सावरकर हे ही संस्था बघत होते. ओके, अभिनव भारत कोण बघत होते? बाबाराव सावरकर ही संस्था बघत होते विद्यार्थी मित्र. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला, याचे कारण. ओके, पहा, प्लासीच्या लढाईमध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला, याचे कारण काय होते? बघा, मीर जाफर याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले. ओके, उतरले होते का? नाही उतरले होते, हे चुकीचं आहे. मीर कासिम याने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापारास आळा घालण्यास प्रयत्न केला. मीर कासिमने केला होता का? नाही, तो सिराज उद्दौलाने केला होता, हे देखील चुकीचं आहे. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुत्सद्देगिरी. ओके, बघा, रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुत्सद्देगिरी, या ठिकाणी ऑप्शन अगदी योग्य असणार आहे. बघा, आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या मोब्यात दिवाणी अधिकार मिळाले होते, हे कारण होतं का? नाही. याचं कारण काय आहे? तर बघा, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली मुत्सद्देगिरी. आता याने काय केले होते? कोणती मुत्सद्देगिरी केली होती? तर बघा, प्लासीच्या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांनी जो प्लासीच्या लढाईमधील बंगालचा नवाब सिराज उद्दौला होता, याचा जो लष्कर प्रमुख होता, ओके, याचा लष्कर प्रमुख कोण होता? मीर जाफर. त्या मीर जाफरला त्याने आमिष दाखवून व बंगालचं नवाब पद जे तुम्हाला मिळून देईल, या नवाब पदाचं आमिष दाखवून स्वतःच्या बाजूने करून घेतलं. आणि मग त्याच्या नेतृत्वात जे सैन्य आहे हे लष्करामध्ये उतरलं का? हे उतरलंच नाही त्या ठिकाणी, आणि तटस्थ राहिलं. त्यामुळे जो आहे या ठिकाणी सिराज उद्दौला याचा पराभव झाला. बघा, 23 जून 1757 रोजी झालेल्या प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौलाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे काय? तर त्याचा सेनापती मीर जाफर याने केलेला विश्वासघात. ओके, त्याचा सेनापती मीर जाफर याने केलेला विश्वासघात हे मुख्य कारण आहे. रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला नवाब बनवण्याचे आमिष दाखवून फितूर केले होते, आणि ज्यामुळे लढाईत नवाबाचे मोठे सैन्य असून देखील ते ब्रिटिशांविरुद्ध लढले नाही. आणि यामुळे काय? तर प्लासीची लढाई हे ब्रिटिशांनी जिंकली, आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे हा रोवल्या गेला. क्लिअर आहे सर्वांना? चलो, यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा. विटाळ विध्वंसन. ओके, पहा, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन रिकामी जागा यांनी केले. बघा, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले? गोपाळबाबा वलंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे आणि अप्पासाहेब पटवर्धन. तर विद्यार्थी मित्र, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन हे गोपाळबाबा वलंकर यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, विटाळ विध्वंसन जो आहे हा 1889 मधला पुस्तक आहे. यामध्ये गोपाळबाबा वलंकर यांनी लिहिलेले अस्पृश्यता निवारण आणि जातीय भेदभाव विरुद्धचे हे महत्वपूर्ण मराठी पुस्तक त्या ठिकाणी आहे. आणि या पुस्तकातून त्यांनी सवर्ण समाजाच्या मानसिकतेवर व अस्पृश्यतेवर जोरदार प्रहार जो आहे केला. ओके, चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, हा प्रश्न देखील टीईटी 2024 मधला आहे. तर आजच्या या सेशन मधील आपले सर्व प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्र हे टीईटी 2024 परीक्षेमधील आहेत. ओके, पहा, आणि ते पण पेपर 2 मधील. बघा, मिझोराम लालडेंगा, नागालँड अंगामी झापू फिजो, आसाम प्रफुल्ल कुमार महंतो, आणि अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग या ठिकाणी लोंगेवाल. ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र मिझोराम लालडेंगा हे अगदी बरोबर आहे. नागालँड अंगामी झापू फिजो हे देखील बरोबर आहे. आसामचे आहे तर प्रफुल्ल कुमार महंतो हे देखील बरोबर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये आहे का संत हरचरण सिंग लोंगेवाल हे आहे का? नाही, ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे. आणि आपल्याला ओळखायची काय? चुकीची जोडी. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, संत हरचरण सिंग लोंगेवाल हे कोणत्या राज्याचे होते? हे पंजाब राज्याचे होते. ओके, कोणत्या राज्याचे होते? पंजाब राज्याचे होते, अरुणाचल प्रदेशचे नव्हते. ओके, पहा, या ठिकाणी स्पष्टीकरण बघा. या ठिकाणी ही जोडी चुकीची आहे.
कारण संत हरचरण सिंग लोंगेवाले पंजाबमधील शीख नेते होते, त्यांचा अरुणाचल प्रदेशशी काहीही संबंध नाही. ओके, त्यांचा अरुणाचल प्रदेशशी काहीही संबंध नाही आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्रो. ओके, चलो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शत्रूचे रणगाडे. ओके, बघा या ठिकाणी शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी, ओके, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट, ओके, फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? फायर करा आणि फॉरगेट व्हा. ओके, म्हणजे काय, या ठिकाणी एकदा फायर केलं की विसरून जा, या टाईपचं ते रणगाडा आहे. ओके, या ठिकाणी रणगाडे नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्र आहे, ते कोणतं आहे? बघा, नाग, अग्नी, पृथ्वी की आकाश? कोणता आहे विद्यार्थी मित्रो? तर ते आहे नाग. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता काय आहे यामध्ये, एक क्षेपणास्त्र जर एकदा दागलं, ओके, क्षेपणास्त्र जर एकदा सोडलं मिसाईल, यातून जे मिसाईल सुटेल ते या ठिकाणी अचूक मारा करेल. ओके, त्यानंतर बघा ते जर मूव्ह करत असेल, ओके, हालचाल जरी करत असेल तरी देखील ते योग्य त्या ठिकाणी जाईल. बघा, नाग हे 3ऱ्या पिढीचे 3rd जनरेशन क्षेपणास्त्र आहे. काय आहे? हे रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र. ओके, अँटी टँक गायडेड मिसाईल हे आहे. ओके, अँटी टँक गायडेड मिसाईल आहे हे. आणि याचं वैशिष्ट्य काय, तर एकदा डागल्यानंतर, ओके, एकदा लॉन्च केल्याच्या नंतर हे क्षेपणास्त्राला पुन्हा मार्गदर्शन गायडन्स करण्याची आवश्यकता नसते. लॉन्च अँड फॉरगॉट या ठिकाणी असा संबंध याचा आहे. बघा, परत त्याला मार्गदर्शन करायची आवश्यकता, गायडन्स, ते आपोआप आपल्या लक्ष्याचा पाठलाग करून त्या ठिकाणी लक्ष्य करते. ओके, बघा ते काय करते, आपल्या लक्ष्याचा पाठलाग करते आणि त्या ठिकाणी टार्गेट हिट करते. असं हे नाग नावाचं क्षेपणास्त्र आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, ऑप्शन पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र. काय प्रश्न असणार आहे? जंतर मंतर ज्यांचा संबंध असा जयपूरशी या ठिकाणी आहे. ओके, जंतर मंतर कुठे आहे? जयपूर. त्याच प्रकारे राणीची वाव ही कोणत्या ठिकाणी आहे? राणीची वाव ही कुठे आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन पहा, चंदीगड, दिल्ली, पाटण, गुजरात, मुंबई. तर राणीची वाव म्हणजे काय? एक विहीर आहे विद्यार्थी मित्र. ओके, राणीची वाव म्हणजे काय? तर ही एक विहीर आहे आणि ही विहीर कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर ही विहीर कुठे आहे? तर ही गुजरात पाटण मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला पहा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, गटात न बसणारे शहर ओळखा. पहा या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारं शहर ओळखायचं आहे. ऑप्शन बघू, पहा काय काय, तर यौधेय, मालव, शूद्रक आणि लिंछवी. तर यापैकी गटात न बसणारं शहर कोणतं आहे? बघा, तर यापैकी विद्यार्थी मित्र यौधेय हे गटात न बसणारं शहर आहे. ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता यौधेयच का हे तुम्हाला सांगतो. पहा या ठिकाणी स्पष्टीकरणावर समजून घेऊ. यौधेय हे प्राचीन भारतातील एक प्राचीन आदिवासी प्रजासत्ताक किंवा संघ दर्शवते. काय दर्शवते? संघ, जे मुख्यतः वायव्येकडील प्रदेशात आधुनिक हरियाणा आणि पंजाब राज्याच्या जवळ स्थित आहे. आणि इतर उल्लेख केले याच्यापेक्षा म्हणजेच मालव, शूद्रुक आणि लिच्छवी याच्यापेक्षा यौधेय हे एक महत्वपूर्ण लष्करी प्रजासत्ताक होते. त्यामुळे याच्यापेक्षा हे वेगळे आहे, जे त्यांच्या नाण्यांसाठी आणि शिलालेखांसाठी ओळखले जात होते. त्यांचे काय? योद्धा समान स्वरूप दर्शवतात. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की यापूर्वी देखील आपण खूप सारे व्हिडिओज हे TETच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओज देखील तुम्ही बघायचे आहेत विद्यार्थी मित्रो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे. ओके, चला या पहा, मालव हे प्राचीन भारतीय जमात आणि संघ, जे की महाभारत आणि पुराणांसारख्या प्राचीन ग्रंथांमधील उल्लेखांसाठी ओळखले जातात. ते आधुनिक राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या प्रदेशाशी संबंधित होते आणि भारतीय राजकीय इतिहासातील महत्वपूर्ण होते. बघा, सर्व जे 4 आहेत ते देखील आपण थोडे फास्ट मध्ये समजून घेऊया कशा पद्धतीचे. हे झालं मालवचं. त्यानंतर क्षुद्रुक. क्षुद्रुक हे काय? मालवांप्रमाणेच भारतीय साहित्य आणि ऐतिहासिक स्रोतांमध्ये हे उल्लेखनीय एक प्राचीन जमात होती, जी प्राचीन भारताच्या सामाजिक राजकीय परिदृश्यात त्यांच्या सहभागासाठी ओळखली जात होती. त्यानंतर लिच्छवी. लिच्छवी काय? हे एका प्राचीन प्रजासत्ताक कुळ होते, जे सध्याच्या बिहारच्या प्रदेशामध्ये आधारित होते, जे वज्जी महासंघाचा भाग होते आणि प्राचीन भारतातील प्रजासत्ताक शासनाच्या
विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लिंचवी हे गौतम बुद्धांशी संबंधित असल्यामुळे देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांच्या सुरुवातीला ते त्यांच्या अनुयायापैकी एक होते. बघा, गौतम बुद्धांचे अनुयायी होते त्या अनुयायापैकी एक होते लिंचवी. ओके. त्यानंतर पहा, मालव, शूद्रुक आणि लिंचवी हे सामाजिक राजकीय रचना असलेले प्राचीन जमाती आहेत. ओके. त्याच्यापेक्षा वेगळं काय तर यौधेय काय आहे तर हे सैनिक आणि योद्धा समान आहेत. ओके. बघा, हे काय सामाजिक राजकीय, हे युद्ध समान संघ आहेत, त्याच्यामुळे हे वेगळं आहे. बघा विद्यार्थी मित्रो, यानंतर या व्हिडिओजमध्ये जे आहेत आपण खूप सारे प्रश्न हे कव्हर केलेले आहेत. ओके. बघा, टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. यापूर्वी आपण मानसशास्त्र विषयाचे देखील व्हिडिओज घेतलेले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघायची आहेत. ओके. चला, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्रो सर्वांनी सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रो, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.